महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे 40 नंबर इमर्जन्सी सेवा आपत्कालीन विभाग सौजन्य श्री रसिकलाल माणिकचंद धारेवाल फाउंडेशन पुणे। आता तुम्ही म्हणसाल की तुम्ही मला हे का दाखवलं का वाचलं, काय झालं मंडळी, हे जर आपल्या यवत गावामध्ये हे जे मोकट कुत्रे फिरतायत सध्या काय हे लईच बेकार झाले, पिसाळगत करतात काय कुत्रे काय माहिती, एवढं बेकार झालंय। जिथं नाही तिथं चावायला लागलेत, जिथं नाही तिथं कुणाला बी बारक्या पोरांना धरायला लागलेत, मुलीला धरायला लागलेत। काय कुत्र्यांनो पिसाळला का तुम्ही, का माणसांना संपवायचं ठरवलं का तुम्ही कुत्र्यांनो? आमच्या आनंदग्राम सोसायटीमध्ये एका मुलाला चावलं, एका मुलीला चावलं, इतका जबरदस्त चावा घेतलाय त्या मुलाला काय खूप अवघड झालंय। एवढं हे काय नाही झालं पाहिजे, असं चावलं नाही पाहिजे कुठल्याही कुत्र्यांनी किंवा काय। आता मी ससून हॉस्पिटलमध्ये आहे बघा, आज तारीख आहे तारीख किती आज 19 ऑक्टोबर, आत्ता वाजलेत बरोबर 12। ससून हॉस्पिटलमध्ये आहे मी आज, दिवाळीचे दिवस सणासुदीचे दिवस आहे। आता आम्ही सणासुदीचं इथं आलो आहे ससूनला। एक तर आमचा दसरा बी दुःखात गेला, दिवाळीत बी आता या असे ते आमचे जोडीदार आहेत, त्यांच्या पुतण्याला कुत्रं चावलं इथं खांद्याला डाव्या बाजूच्या काय। तर आहे ना, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझं एवढं सांगणं आहे गावकऱ्यांना किंवा तिथं ग्रामपंचायत सरपंच असतील किंवा सर्व ग्रामपंचायत जे कर्मचारी असतील त्यांना, की जे काही यवत गावामध्ये जे मोकट कुत्रे फिरत आहेत त्यांचा बंदोबस्त करा। ह्या मोकट कुत्र्यांमुळं लहान मुलं बळी पडत आहेत, त्यांना चावा घेतला जातोय आणि अक्षरशः नको केलंय। ह्या पिसाळलेले कुत्रे आहेत। आमच्या आनंदग्राम सोसायटीमध्ये तर दोन मुलांना चावले अक्षरशः इतकं जबरदस्त चावले। ते सीसीटीव्ही कॅमेरा आहे, त्यामध्ये सीसीटीव्ही फुटेजमध्ये इतकं बेकार पाहिलं मी, इतकं बेकार झालंय ते सीसीटीव्ही फुटेज, ते खूप अवघड आहे। एवढं सोपं नाही ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये असं डायरेक्ट ते कुत्रे अटॅक करते त्या मुलावरती मुलीवरती धडाधड काय। पिसाळलेल्या कुत्र्यांचं खूप अवघड आहे। हे पिसाळलेले कुत्रे आहेत ना, ह्यांचं काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे लवकरात लवकर काय। हे अवघड विषय हा सगळा, त्यामुळं तुम्ही सर्वांनी ग्रामपंचायतला किंवा गावकऱ्यांना हे विनंती आहे, जाईल ना सर्वांनी त्या जे पिसाळलेले कुत्रे असतील किंवा जे मोकट फिरतायत, जे भटकत आहेत इकडं तिकडं, त्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला पाहिजे झटकीपट लवकरात लवकर। एखाद्या बाळाचा बिचाऱ्याचा जीव जाऊ शकतो, कारण माणूस अवघड आहे। एकतर आताच पाठीमागं काय घटना घडली हे आपल्याला माहिती आहे, काय घडलं काय नाही। जरा थोडंसं ग्रामपंचायतने पण थोड्या ह्या गोष्टी हे केलं पाहिजे आणि ह्या कुत्र्यांपासून लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि सुरक्षेसाठी काहीतरी चौकशी केली पाहिजे। ग्रामपंचायती जे काही मोकट कुत्रे फिरतात गावात आजूबाजूला यवत गावाच्या किंवा इकडं तिकडं, त्यांना लवकरात लवकर पकडून त्यांचा बंदोबस्त करणं हे गरजेचं आहे लवकरात लवकर। कारण आता मी ससून हॉस्पिटलला आहे, अक्षरशः अजून आम्ही जेवण नाही केलं, 12-12:30 होत आहेत आता। तसंच आलो आहे, फोन आल्यामुळं अर्जंट यावं लागलं काय। त्यामुळं थोडंसं जरा ग्रामपंचायतला विनंती आहे की हे जे भटकत आहेत कुत्रे ह्यांचा बंदोबस्त करा लवकर, अशी मला वाटतं, ठीक आहे। कारण आता 2-4 दिवसापूर्वीच ताजं प्रकरण आहे। 1 तारखेला ही घटना घडली, नंतर 2 तारखेला आमच्याकडं वेळा दुःखाचा डोंगर कोसळला, नंतर आता काल परवा आनंदग्राम सोसायटीमध्ये 2 मुलांना चावलं, ते पण बरंच कुठं झालं आनंदग्राम सोसायटीमध्ये सुद्धा, तिथे पण बरंच काय होऊन बसले, बरंच मोठं राजकारण झाले त्या गोष्टींचं तिथेही काय। आणि आता हे आज रोजी ह्या मुलाला चावले, 4 वर्षाचा 5 वर्षाचा मुलगा आहे, खूप रडतोय, खूप मला वाईट वाटलं। आम्हालाही कुत्रं चावलं होतं पहिले दुसऱ्या असं शाळेला, आम्हालाही खूप वेदना झाल्या। त्यामुळं आता सध्या काय झालं आहे, पहिल्यांदा कुत्रं चावलं की एक इंजेक्शन तिथे घेतलं आम्ही, नंतरचं दुसरं इंजेक्शन घेण्यासाठी ससून हॉस्पिटलला यावं लागतं, त्यासाठी आम्ही आलो आहे आता ह्या टायमिंगला। आता 12 वाजता, आता उद्या 20 तारीख, आता दिवाळीच्या तोंडावर अशी परिस्थिती आहे आमची। त्यामुळे सर्वांनी जरा
आपापल्या मुलांना सांभाळा आणि जे काही कुठं आजूबाजू तिथे मोकाट कुत्रे फिरकत असतील लवकरात लवकर आपल्या आजूबाजूच्या ग्रामपंचायतीला कळवा, मॅसेज द्या आणि त्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा. पण लहान मुलांना कुत्र्यापासून सावध राहायला सांगा इथून पुढं. ठीक आहे. ग्रामपंचायतीला पुन्हा एकदा विनंती आहे यवत गावामधून की हे जे काही भटकते कुत्रे आहेत मोकाट फिरत आहेत यांना लवकरात लवकर तुम्ही त्याचा बंदोबस्त करावा ही विनंती आहे माझी. ठीक आहे. चला भेटू पुढे. काही चुकलं असेल तर माफ करा. रामकृष्ण हरी.